नमस्कार, रोकठोक मराठीच्या या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मूळ शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार याची सुनावणी आता इलेक्शन कमिशन समोर म्हणजेच निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे आणि या संदर्भातली पुढील सुनावणी ही उद्या म्हणजे 17 जानेवारीला होणार आहे। आता या 17 जानेवारीच्या सुनावणीमध्ये धनुष्यबाण कोणाचा हा निकाल लागतो की अजून काही कॉम्प्लिकेशन्स वाढून हा निर्णय राखून ठेवला जातो आणि ही सुनावणी पुढे ढकलली जाते हे येणाऱ्या 17 जानेवारीला म्हणजेच उद्या समजेल। परंतु मागे झालेल्या सुनावणी दरम्यान दोन्ही गटांनी आयोगासमोर काय काय मुद्दे मांडले आहेत आणि येणाऱ्या काळात मागची काही कागदपत्र आणि शिवसेना पक्षाची घटना याला अनुसरून निवडणूक आयोग कोणते निर्णय घेईल, सोबतच सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर याआधी असलेल्या इतर पक्षांच्या खटल्यांमध्ये दिलेल्या निकालानुसार निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह कोणाला देणार याबद्दल आपण आज समजून घेऊ। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या रोकठोक मराठी या चॅनलला सबस्क्राइब करा आणि चॅनलचे व्हिडिओ लाईक करा। एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले, त्यानंतर ते महाराष्ट्रात परतले, ते मुख्यमंत्री झाले। त्यांच्या गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल सुनावणी दरम्यान माहिती दिली। यावेळी त्यांनी पक्षाची रचना काय आहे हे वाचून दाखवलं। शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे केंद्रित होती, पण नंतर ती न बदलता उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख पद हे स्वतःसाठी घेतलं, पण त्यामुळे शिवसेनेचे ते प्रमुख होत नाहीत असं महेश जेठमलानी यांनी आपल्या युक्तिवादात इलेक्शन कमिशन समोर सांगितलं आहे। बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा बोगसपणा आहे, त्यामुळे ते बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद महेश जेठमलानी यांनी केला। हे सांगताना जेठमलानी यांनी सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा दाखलाही दिला। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आली होती असा युक्तिवाद जेठमलानी यांनी केला, पण ह्या दाव्यावरती विरोधी पक्ष म्हणजेच ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांची निवड ही शिवसेनेच्या घटनेला धरूनच करण्यात आली आहे असा दावा करण्यात आला। तर तो दावा कसा मजबूत ठरू शकतो याला कारण म्हणजे शिवसेना पक्षाची कार्यकारिणी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र, ते पत्र होतं पक्षांतर्गत निवडणुकीसंदर्भात। ते पत्र काय होतं ते आपण बघू। जानेवारी 2018 मध्ये हे दिलेलं पत्र कदाचित उद्धव ठाकरे यांची बाजू आता मजबूत करू शकतं। ते पत्र आपण समजून घेऊ। टू दी चीफ इलेक्शन कमिशनर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, रिस्पेक्टेड सर, शिवसेना पार्टी ऑफिस बेअरर्स इलेक्शन प्रोग्राम was declared on 15th December 2017 by election officer श्री बाळकृष्ण जोशी, ॲडव्होकेट, हायकोर्ट, मुंबई। मंडळी ह्या ठिकाणी एक समजून घ्या, ज्या ज्या पक्षांना भारतीय निवडणूक आयोग परमिशन देतं किंवा मान्यता देतं एक पक्ष म्हणून, त्या पक्षांच्या अंतर्गत निवडणुका घेण्यासाठी इलेक्शन कमिशननं एक गोष्ट सांगितली आहे आणि ती बजावून सांगितली आहे। ती म्हणजे तुमचा निवडणूक ऑफिसर म्हणजेच इलेक्शन ऑफिसर हे हायकोर्टाचे वकील असले पाहिजेत। त्यावेळी बाळकृष्ण जोशी हे मुंबई हायकोर्टात वकील होते। इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर्ड बाय द इलेक्शन ऑफिसर एंटायटल द पिरियड फॉर filling the nomination from 5th January 2018 to 10th January 2018 and accordingly nomination forms were invited for the post of शिवसेना पक्ष प्रमुख, शिवसेना लीडर्स and deputy leaders। फॉर्म भरण्याची मुदत ही 5 जानेवारी ते 10 जानेवारी आहे आणि हे फॉर्म कशासाठी असतील तर शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना नेते आणि शिवसेना उपनेते या पदांसाठी। The last date of receiving the nomination was up to 3 PM on 10th January 2018। 10 जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हे फॉर्म भरण्याची मुदत होती। There was one nomination form received for the post of शिवसेना पक्ष प्रमुख, 9 forms were received for the post of शिवसेना leaders and total 21 forms were received for the post of deputy leaders। याचा अर्थ असा, फक्त एकच फॉर्म आला, तो ह्या पदासाठी ते पद होतं शिवसेना पक्षप्रमुख, तो फक्त श्री उद्धव ठाकरे यांचाच होता। त्यानंतर 9 फॉर्म आले शिवसेना नेता या पदासाठी आणि 21 फॉर्म आले शिवसेना उपनेता या पदासाठी। त्यानंतर ऑल दीज फॉर्म्स वेअर स्क्रुटिनाइज्ड ऑन द 11th January 2018 अँड स्टिप्युलेटेड इन द इलेक्शन प्रोसेस अँड वेअर फाउंड टू बी ऑर्डर अँड डिक्लेअर व्हॅलिड बाय द इलेक्शन ऑफिसर। इलेक्शन ऑफिसर म्हणजेच निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी या सर्व फॉर्मला वैधता दिली आणि हे फॉर्म स्वीकारले आहे। इलेक्शन्स वेअर हेल्ड इन फ्री अँड फेअर ॲटमॉस्फिअर ॲज पर द डेमोक्रेटिक प्रिन्सिपल्स अँड गाईडलाईन्स सेट अप बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया was submit here with the election results declared by the election officer
आफ्टर द इलेक्शन प्रोसिजर वॉज completed and newly elected national executive resumed on the date, शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे co-opted 4 leaders and 12 deputy leaders under the discretionary powers as per Article 11A of the Constitution of the शिवसेना पार्टी. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली. त्यांच्या स्वतःच्या अधिकाराखाली त्यांनी 4 लोकांना शिवसेना नेते आणि 12 लोकांना शिवसेना उपनेते हे पद दिलं. हा त्यांचा अधिकार होता अकॉर्डिंग टू शिवसेनेचं कॉन्स्टिट्यूशन जे आहे, शिवसेनेची घटना आहे, त्यातलं आर्टिकल 11A नुसार. आता ते 11A आर्टिकल काय आहे ते सुद्धा समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ॲज ऑल्सो प्लीज फाइंड copies attached to the election procedure and result declared by the election officer श्री बाळकृष्ण जोशी, ॲडव्होकेट हायकोर्ट मुंबई. हे पत्र 2018 रोजी शिवसेना पक्षानं इलेक्शन कमिशनला पाठवलं होतं. त्यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांची नेमणूक सोबतच उपनेते आणि नेते यांची नेमणूक झाली हे इलेक्शन कमिशनला शिवसेना पक्षाने कळवलं होतं आणि ते इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती आजही आहे विथ इलेक्शन कमिशनचा स्टॅम्प. म्हणजे इलेक्शन कमिशनने त्यावेळेस ही निवडणूक मान्य केली होती. आता शिवसेनेची घटना, त्या पक्षाची घटना काय आहे, त्यामधलं 11A आर्टिकल काय आहे ते समजून घेऊ. पॉवर ऑथॉरिटीज अँड फंक्शन्स 11A शिवसेना प्रमुख शाल बी इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ द प्रतिनिधी सभा फ्रॉम अमंग्स द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. द टर्म ऑफ शिवसेना प्रमुख शाल बी पिरियड फॉर 5 years. म्हणूनच 23 जानेवारी ही जी तारीख आता न्यूजमध्ये येते ती सर्वांना समजते. त्याचं कारण 23 जानेवारी 2018ला शिवसेना पक्षप्रमुख म्हणून श्री उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाली होती. त्याचा कार्यकाळ आता येणाऱ्या 23 जानेवारी 2023ला संपतोय. 5 वर्षाचा हा कार्यकाळ त्यांचा संपतोय. म्हणून शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका त्याच्या आत किंवा त्या तारखेपर्यंत झाल्या पाहिजेत. म्हणून ही सर्व ठाकरे गट असो किंवा शिंदे गट घाई करताना आपल्याला दिसतोय. त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुख हे प्रतिनिधी सभा आणि त्यांच्या कार्यकारिणीमधून निवडले गेले पाहिजेत. द शिवसेना प्रमुख शाल बी रिमूव्ड एनी ऑफिस बेअरर्स और मेंबर्स ऑफ द पार्टी इन द ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर ऑफ द पार्टी मेन्शन इन द आर्टिकल 8 शेड्यूल बी इयर इन अबोव द कॉन्स्टिट्यूशन विथ राष्ट्रीय कार्यकारिणी हिज डिसिजन शाल बी फायनल. शिवसेना प्रमुखांनी घेतलेले निर्णय हे अंतिम राहतील. नो ऑफिस बेअरर अदर दॅन शिवसेना प्रमुख शाल हॅव द ऑथॉरिटी टू एक्सपेल एनी मेंबर फ्रॉम द पार्टी. शिवसेना प्रमुख सोडले तर बाकीच्या कोणत्याही शिवसेनेच्या नेत्याला किंवा गटनेत्याला, कोणत्याही सदस्याला किंवा शिवसेनेच्या नेत्याला पक्षातून बाहेर काढण्याची परवानगी नाही. ती फक्त शिवसेना प्रमुखांनाच आहे. इन ॲडिशन टू द अबोव शिवसेना प्रमुख शाल परफॉर्म द फॉलोइंग फंक्शन्स. टू प्रिसाइड ओव्हर द मीटिंग्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी. ते प्रत्येक सभेचे अध्यक्ष म्हणून असतील. टू अलोकेट द वर्क अँड ड्युटीज अमंग्स द ऑफिस बेअरर्स अँड मेंबर्स ऑफ द पार्टी. ते प्रत्येकाला आपलं काम, पक्षामध्ये आपली संघटनात्मक काय काम आहे, आपण काय केलं पाहिजे याची नेमणूक ते करून देतील. टू टेक पार्ट इन निगोशिएशन विथ अदर पार्टीज अँड टू नॉमिनेट रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द पार्टी फ्रॉम दॅट पर्पज. बाकीच्या पक्षांसोबत चर्चा करताना सुद्धा शिवसेना प्रमुख हेच मुख्य सदस्य म्हणून असतील. टू कन्व्हिन्स द मीटिंग ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी अँड द पार्टी मेंबर्स ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. टू मेक फायनल सिलेक्शन अँड नॉमिनेशन ऑफ कॅन्डिडेट्स फॉर इलेक्शन ॲट व्हेरियस लेवल्स, पार्लमेंट, स्टेट लेजिस्लेचर, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल, जिल्हा परिषद, पंचायत समितीज, ग्रामपंचायत, कॅन्टोन्मेंट बोर्ड्स, या सर्व ज्या इलेक्शन्स होतात त्या इलेक्शनचं तिकीट देण्याचे अधिकार आणि सदस्य निवडीचा अधिकार सुद्धा हा शिवसेना प्रमुखांनाच आहे. हे शिवसेनेच्या घटनेत आहे. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी. द राष्ट्रीय कार्यकारिणी शाल कन्सिस्ट ऑफ 19 मेंबर्स आउट ऑफ विच 14 मेंबर्स शाल बी इलेक्टेड बाय प्रतिनिधी सभा. द मेंबर्स ऑफ द राष्ट्रीय कार्यकारिणी शाल बी कॉल्ड शिवसेना लीडर्स. जे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य असतील त्यांना शिवसेना नेता म्हणून संबोधण्यात येईल. द राष्ट्रीय कार्यकारिणी शाल बी हायेस्ट ऑथॉरिटी ऑफ द पार्टी. राष्ट्रीय म्हणजेच जी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी आहे ती पक्षाच्या वरच्या लेवलला असेल असं शिवसेनेच्या घटनेमध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, जे शिवसेना प्रमुख खूप मोठे निर्णय घेतील ते इन कन्सल्टेशन विथ किंवा पार्टीच्या घटनेत बदल करायचा असेल
तर तो राष्ट्रीय कार्यकारिणी यांच्या कन्सल्टेशनने झाला पाहिजे, म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीसोबत चर्चा करून तो निर्णय घेतला गेला पाहिजे असं शिवसेनेच्या घटनेत दिलेलं आहे. मित्रांनो, याच्यामध्ये आता एक गोष्ट अशी आहे, इलेक्शन कमिशनला ही घटना मान्य आहे, कारण इलेक्शन कमिशनने 1999 मध्ये श्री बाळासाहेब ठाकरे असताना आपण आपल्या पक्षाची घटना तयार करा असं पत्र लिहून शिवसेनेला सांगितलं होतं. त्यावेळेस ही घटना लिहिली गेली आहे, ती पक्षालाही मान्य आहे आणि निवडणूक आयोगालाही मान्य आहे. पण त्याच्यामध्ये आता हे लेटरसुद्धा आहे जे महेश जेठमलानी जो दावा करताय शिंदे गटाकडून की शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरे यांनी स्वतः तयार केलं, त्यांनी घटनेत बाकीच्यांना न विचारता बदल केला, हा त्यांचा जो दावा आहे त्यावरती हे लेटर एक मजबूत पुरावा म्हणून आहे. पण त्यात घटनेमध्ये शिवसेना प्रमुख हे पद आहे, शिवसेना पक्षप्रमुख हे पद नाही. त्यामुळे हे म्हणताय की शिवसेना पक्षप्रमुख पद हे यांनी स्वतः अधिकार स्वतःला ठेवले आहे, हे कोणालाही विचारलेलं नाही. अजून एक, हे जर लेटर मजबूत ठरलं आणि इलेक्शन कमिशनला हे मान्य असेल तर शिंदे गटाकडे अजून एक दावा उरतो, तो म्हणजे जर शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या अंतर्गत यांच्या लिडरशिपच्या अंडर पार्टी काम करते आहे 2018 पासून आतापर्यंत, तर श्री बाळासाहेब ठाकरे यांचं निधन 2012 साली झालं. 2012 ते 2018 या कालावधीमध्ये शिवसेना पक्ष हा कोणत्या नेत्याच्या लिडरशिपच्या अंडर, कोणत्या नेत्याच्या आदेशाखाली काम करत होता, हा जर निवडणूक आयोगानं श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला प्रश्न विचारला तर ते या ठिकाणी ते ह्या पेचात सापडू शकतात. कारण 2012 ते 2018 पर्यंत शिवसेना पक्षाला शिवसेना प्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख हे कोणत्याही नेत्याकडे नव्हतं. दुसरी गोष्ट आपण समजली पाहिजे ती म्हणजे निवडणूक आयोग मागच्या काही घडलेल्या खटले आहेत जे निवडणूक पक्ष चिन्ह किंवा निवडणूक चिन्ह काय असेल या संदर्भात आहेत. त्यात सर्वात मोठा खटला म्हणजे काँग्रेसमधली फूट. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि के कामराज यांच्यात जे दोन मोठे गट पडले त्यावेळेस सादिक अली खटला काय होता याबद्दलची सखोल व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती आधीच बनवली आहे. ती व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून नक्की बघा. त्यावरून तुम्हाला सादिक अली खटला काय होता हे समजेल. आणि आत्ताच मागच्या काळात घडलेला मुलायम सिंग यादव विरुद्ध अखिलेश यादव यांचा समाजवादी पार्टीवरचा दावा, त्यावेळेस सुद्धा इलेक्शन कमिशनकडे दोन्ही गटांनी ॲफिडेव्हिट म्हणा किंवा आमच्याकडे एवढा पाठिंबा आहे, एवढे आमदार आहेत, एवढे खासदार आहेत, एवढे विधान परिषद सदस्य आहेत, हे दावे निवडणूक आयोगासमोर केले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं काय निर्णय दिला होता हे देखील आपण बघू. त्यावेळेस राम गोपाल यादव हे अखिलेश यादव यांच्याकडनं म्हणजे यांना पाठिंबा देत होते. त्यांनी निवडणूक आयोगामध्ये जवळपास 28 मेंबर म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणी जी समाजवादी पार्टीची होती त्यातले 28 मेंबर यांचा पाठिंबा अखिलेश यादव यांना आहे असं सांगितलं होतं. त्यात 15 लोकसभा खासदार, 205 उत्तर प्रदेश विधानसभा आमदार आणि 56 उत्तर प्रदेश विधान परिषद आमदार हे जे समाजवादी पार्टीच्या सायकल या सिम्बॉलवरती निवडून आलेले आहेत यांचा अखिलेश यादव यांना पाठिंबा आहे. सोबतच अखिलेश यादव यांनी जेव्हा पक्षाची बैठक घेतली त्या बैठकीत 4400 असा वैयक्तिक सदस्यांनी ॲफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही अखिलेश यादव यांना नेता मानतो आणि अखिलेश यादव आणि आमचा जो गट आहे तीच खरी समाजवादी पार्टी, असं लेटर इलेक्शन कमिशनला दिलं होतं. त्यावेळेस इलेक्शन कमिशननं काय निर्णय दिला होता तो आपण बघू. अखिलेश यादव एन्जॉयज ओव्हरवेल्मिंग मेजॉरिटी सपोर्ट बोथ अमंग द लेजिस्लेटिव्ह अँड ऑर्गनायझेशनल विंग ऑफ द पार्टी. अखिलेश यादव हे यांना विधिमंडळ पक्षाचं सोबतच संघटना असलेल्या समाजवादी पार्टीमधून पाठिंबा आहे. द ग्रुप लेड बाय अखिलेश यादव इज द समाजवादी पार्टी अँड इज एंटायटेड टू यूज द नेम अँड इट्स रिझर्व सिम्बॉल बायसिकल फॉर द पर्पज ऑफ द इलेक्शन सिम्बॉल्स अँड ऑर्डर 1968. 42 पानाच्या या ऑर्डरमध्ये अखिलेश यादव हेच अखिलेश यादव आणि त्यांच्यासोबत असलेला पक्ष हेच खरा समाजवादी पक्ष आहे आणि अखिलेश यादव हेच समाजवादी पार्टी पक्षाचं जे सिम्बॉल आहे, जे निवडणूक चिन्ह आहे सायकल, हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये यूज करू शकतात. अकॉर्डिंग टू इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग चिन्ह अधिनियम 1968 याने अखिलेश यादव यांना समाजवादी पार्टीचं अध्यक्षपद आणि समाजवादी पार्टीची सायकल हे चिन्ह भेटलं होतं. आता मंडळी, दोन गोष्टी होऊ शकतात येणाऱ्या सुनावणीमध्ये. जर हा निर्णय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने दिला
तर उद्धव ठाकरे गटाकडे 2 पर्याय उपलब्ध असतात। त्यातला पहिला पर्याय, ह्या निर्णयाविरुद्ध उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट सुप्रीम कोर्टात म्हणजे सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात। आणि दुसरा पर्याय म्हणजे हे जर त्यांना मान्य असेल तर ते आपल्या पार्टीचं नवीन नाव आणि नवीन चिन्ह काय घ्यायचं हे जनतेसमोर सोडून जनमतातून निर्णय घेतील असा देखील अंदाज आहे। आणि निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशनने जर मूळ शिवसेना आणि शिवसेना पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांचंच आहे आणि त्यांचाच गट ही खरी शिवसेना आहे असा जर निर्णय दिला तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांसमोर एक फार मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो। कारण जे 16 आमदार सोबतच त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार हे अपात्र ठरू शकतात। ते अपात्र ठरू नये म्हणून त्यांना कोणत्या ना कोणत्या एका पक्षात 2/3 मेजॉरिटी असलेले मेंबर्स घेऊन एखाद्या पक्षात प्रवेश करावा लागेल आणि ह्या पक्षाचे आम्ही सदस्यत्व स्वीकारलं आहे असं सांगावं लागेल तरच त्यांचं विधानसभा असो किंवा त्यांचे जे खासदार असतील जे 18 पैकी 12 त्यांच्यासोबत आहेत त्यांचं सदस्यत्व हे पात्र राहील किंवा ते पुढच्या निवडणुकीपर्यंत ग्राह्य धरण्यात येईल। आता त्यांच्यासमोर 2 पक्ष आहेत, एक म्हणजे स्वतः ज्यांनी युती केलेला आहे तो भारतीय जनता पार्टी, नाही तर राज ठाकरे यांच्या अंडर चालत असलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा त्यांच्या डोक्यात जो असेल बच्चू कडू यांचा प्रहार देखील पक्ष आहे। तर ह्या पक्षात त्यांना प्रवेश करावा लागेल तरच एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार हे अपात्र ठरणार नाहीत। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं ह्या सर्व पेच प्रसंगांमध्ये इलेक्शन कमिशन म्हणजे निवडणूक आयोग काय निर्णय देईल याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचे व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। धन्यवाद।